येऊ राहिला ते मागून येऊ राहिला. हो येते येते हो ते मारुती संग येऊ राहिला गाडीतनी, काही वांधा नाही. हो मी सकाळीच निघालो, 8टा पोहोचलो. मग आता 8 वाजून राहिले. अरे बाबा, तो गावले बनवली का रे डमनी? तेच तर म्हणलं, डमनी नाही सापडून राहिली. पण तेच तर म्हणलं, मारत्या लावते सोय. अरे कायचं बाबा, भाकर अंगी नाही लागू ना मारती. मग आज फोनावर फोन, काका झाली का आपली डमणी तयार झाली का? आता ते का आपली हाती असते का? पुढचा माणूस कसा रिकामा पाहिजे ना. ते म्हणे मग हे आहे ते आहे पेरणं आहे. मी आलं काहीच नको करू बा, पहिले डमणी कर काका, आऊट पाठवायच्या. शेवटी बा काल झाली ते तयार. रात्री मारती आला त्याच्या बहिणीच्या घरून. ते तिथं ते कार्यक्रम झाला टाटवाटीचा, आणि आपल्या इथं होता. तर म्हणलं मग त्याला म्हणलं बा झाली आता तयार. तर मी सकाळी 5 वाजताच निघालो, आणि ते आता गाडीनं 9 वाजता येते वाटते बहुतेक. हो संकेतले घेऊन जाऊ दे ना, झाली ना बा, ते महत्वाचं आहे. 13 तारीख आहे आजचे कसे तुळशी विवाह संपन्न झाले की झालं. मग आजपासून मग आता झाले सुरू लग्न. मारुतीचं 17ला आहे ना टाईम आहे ना अजून 4-5 दिवस. तर आता डमणीचा आली बा. आता बैलगाड्याची ते सोय लावा लागेल गावात नाही. बस झालं, मग बाकीचं काही नाही. आता मोठा करू राहिला दुरुस्त्या म्हणा. झालो आता. मग मारुती काही येऊन राहिला. मग 9 वाजता येते का? हो 9 वाजता येतो म्हणे त्या ना. हो मी सकाळीच निघालो. आपल्याला बैलगाडी म्हटलं टाईम लागते ना. ते गाडीनं नाश्ता गिष्टा करून संकेतची तयारी गेली होऊन जाते. ते दिवाळीला आला होता, ते आणून घालते त्याला. इथं टेन्शन नाही. चला बाकी आता कसं पड्डेशीर बाकीचं. चला येतो मग मी. देतो पोहोचून तिथं बसतो. मग हो ना या मग आता. हो तसं भेटतोच म्हणा आता. हो तुम्ही येतानच ना आता, लवकर वापस येतात ना मग अजून. पुन्हा माय बा पेरणं राहिलं, मग काय गहू पेरा लागते. गहू पेरून चालला येतो. आतापासून काय करू इथं राहून मी? अजून टाईम आहे ना. 13 तारीख आहे नाची. येईन मी 16 तारखेला वरात निघते इथून. मग येईन ना मग सकाळी 16 तारखेला. हो आता 16 तारखेला समजा सगळ्या बैलगाड्या हे ते सगळे लोक चालले आपले. सकाळी 16 तारखेला निघायचं. तिथं आपलं कसं 12-1 वाजे त्याच्या गावाले तर लावलं का लाव चारा पाणी हे ते ढेप बैलायले. मग काय करलं का 3 दिवस सोय आपल्याला करावं लागते. आता सट खाना सट राही नाही. चला आता तुमची तर बैलगाडी आली आता, म्हणजे समजा बैल आले डमणी आली. चला या मग तुम्ही 16 तारखेला सकाळी या. चला ठीक आहे मग जा मग आता घरी. हो आता येतो ना, पाठवणार मुशिरा मग घरी या का नाही, काय गडबड असतील सगळे. मग काय चला येतो मग. चला धन्यवाद. तेच म्हणलं, बरं झालं दिसले तुम्ही गाडी घेऊन कुठं चालले. म्हणलं काय काय आहे तुमचं? तुम्हाला सांगितलं मी फोन करून 2 दिवस झाले. आता तुम्हाला सांगू राहिलं 13 तारखेपासून सुट्टी नाही रे बा. बिलकुल नवरदेवासंग लांडगे पाहिजे, समजलं काय? कमीत कमी आता 18 तारखेपर्यंत मला हे बा तुम्ही इकडे तिकडे जाताना दिसलेच नाही पाहिजे. हे गाडी कुठे घेऊन चालला तू? काय आहे तू आजचं? कायचं हे बा 2-3 दिवस झाले. तू आता कसं हिंडून राहिला इकडे तिकडे, ताटवाटी सुरू आहे तुझी. पण कसं आहे आपल्या प्रचार 2-3 दिवस झाले चालू आहे आपला. आज आता आजच्या दिवस जातो, उद्यापासून बघ ना. हो कसं आहे आता कसे पैसे उरायले ना, म्हणून म्हणलं प्रचाराला चाललो होतो आम्ही गाडी घेऊन. हो पण अरे मग तुला लग्न महत्वाचं आहे का प्रचार महत्वाचा आपला? हा तेच म्हणलं आजच्या दिवस जाय तू, उद्या पण जायचं नाही बिलकुल. हो ना, आम्ही दोघं ना कशी आम्हाला 1000 रुपये दोघांचे भेटू राहिले, आणि गाडीचे 5000 रुपये रोज चालू आहे ना. जेवण खाऊन फ्री असं आहे ते. म्हणून म्हणलं आजच्या दिवस जातो, उद्यापासून बिलकुल तो मागस. काही टेन्शन नाही. तेच तर म्हणलं, सगळे जण असे जर करसान तर काय होणार आहे आता. एक तर आता डमणीचं मला सोय लावा लागली. संख्येच्या बुड्यानं बनवले बा कशी बी दुगो राहिले ना. आता ते सकाळी आले का, ते दिसले का गावात? आले का पोहोचले नाही म्हणलं? आत्ताच पोहोचले ना, अर्धा घंटा झाले. मग काय झाले ना. मग काय मस्त गेली गाडी. नाही संख्या मस्त बनवली का गाडीचा, बुड्यान बनवला वाटते. माय बाबा काय बनवली आमच्या गाडीच्या माणसानं, मस्त कलरिंग मस्त टायलर दिली करून ते. तसं हो का? बरोबर. पण मस्त मारते डमणी, एक नंबर जमल्या. हो बैल गेलं मस्त रंगून बिलकुल ओके चाललं रे. मग टाईमच कुठं भेटते रे? मग काय आज तुळशी लग्न झाले की धामधूम. आपल्याला टाईमच नाही भेटून राहिला. मग आता एक तर ते डीजे गिजे काही चालत नाही म्हणे बुडा म्हणे आता, कारण की आता ते जुन्या पद्धतीने म्हटल्यावर आपलं सनी वादन हे ते नसेल तसं आहे. फक्त बैलगाडी सोय करणं आहे, आणि आपल्या डमणीची झाली. बाकी आता पाहते काय काय तयारी करावं लागते, कसं काय. आता जातो ना घरी, पाहतो ना. जाय मग आता काय आहे तर मी आता आजच्या दिवस करतो प्रचाराचं. उद्यापासून गाडी द्यायला सांगून देतो, उद्यापासून येत नाही बा. ठीक आहे मग जाऊ आता. चला येऊ का मग आम्ही? या मग तुम्ही आता. बाकीच्या फोन लावा लागेल, काय काय नाही झाबऱ्या म्हणा लखलं काय ते सगळे आले पाहिजे ना. चला येतो मग मी. हो म्हणलं शांतरा भाऊला भेट घेतो एक. ते बैलगाड्या काहीच नाही आपल्या गावात अजून, सुद्धा नाही काही नाही. दुरुस्ती करायला लागते. ते मोठा काही करून काय समजून नाही राहिलं. 5 गाड्या नाही त्याच्या गावात ना. सगळे गडबड सांगून राहिलं बा. कोणी मध्ये पेर नाही, कोणी मध्ये काही. चल येतो मग मी आता, पाहतो काय आहे. मला वाटते मारत्या नाही का, निरा गाव हेंड सुरू आहे लोकांमध्ये. या ते इकडे गाव आले का बे मारत्या कुठे गेलता म्हणलं. काय गडबड कुठून आला म्हणलं. काय करता मग, काय तर ऐन वक्तात आणते लोक बी. आता आपण नाही गेलं तर नाराज होते. जवळ मा आत्ता बोलावलं मला. म्हणे बा ते ताटवाटी राहिली. तर मी आणलं ठीक आहे. तर तिकडे गेलो. तिकडून मग संध्याकाळचा आपला संकेतच्या घरी मुक्कामी डमणी टाकली तिने बनवायला. आपण बनली आता ती बी आली आता गावात. पाहिली असेल ना. मॅकाची पाहिली मीच ते बा म्हणलं बा बैलगाडी आणून ठेवली. हो याचं बा म्हणलं ते जुगी आता पाहा लागेल नवीन. हो ते मॉडेल आहे. हो आता कसं मोठा म्हणे बा दुरुस्त देतो म्हणे करून. हो ना तयारीच मी तसं काही विषय नाही. हो पण हे बा म्हणलं 2-3 दिवस तर कसं गड्या मी 15 लिहिणार आहे, काऊन की धाबा एवढा सणांचा जरूर राहिला ना. माणसाला दम नाही. हो संध्याकाळी 10 वाजून राहिले मला, काऊन की निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. संध्याकाळी तिकडे जायत ना. पण लग्न महत्वाचं आहे का? हे आहे ते आहे ना. बाकीचं आलू पोंगे आहे ते नाहीत का तिथं? ते छोट्या गिटे असतील तिथं. हो ना, तू साडू बी आहे तर त्याला सांगितलं मी. तिथं जाऊन बसले होते सासऱ्याच्या घरी. मी आलं बाबा थांबा तुम्ही, आतापासून काय करता. मग तिकडे कोण करून एवढं मोठं. तर आता ते दोन्ही साडू माझ्याकडे जायचं, सध्या धाब्यावरच आहेत ते. 15 तारखेला जा म्हणलं त्याला. हो बाय एक पुरी गेल्या आता.
म्हणजे आता समजा मा एकट्या सासऱ्याच्या भरोशा हे दोघं इकडे तुम्ही अटकून ठेवले. अरे बा द्या ना सुट्टी द्यायला आता तरी. नाही ना, माणसाची मोठी कमी आहे ना, मग काय म्हणून तो 15ला गेलं चालते ना, काही अडचण नाही. तुला काय करावं लागते? जाऊ दे आता. बाकी आता येतो मी 16 तारखेला जा लागते ना, एक दिवस सुट्टी काढतो मी. तेच म्हणलं, नाही तर मग माझा निवडणुकीची गडबड आहे, धाबाला चालून राहिला ते काहीच ऐकणार नाही मी. बैलगाडी जुताची सारखं बिलकुल निघायचं. 16 तारखेला सकाळीच गाड्या काढायच्या आहेत. तेच म्हणलं 15 तारखेला मिरवणूक आहे आपली रातची. हो ना, मी काय नाही म्हणून राहिलो का? हो ना, बिलकुल तयारच हो ना मी, काही वांधा नाही त्याचा. चला येतो मी आता लवकर धाबा आहे बा. हो आले असेल बाकीचे. चला निघतो मी. हो ना, चला येतो मग मी बी. ते बोरं गिरं आणला हरभऱ्याची भाजी आज लग्न लावून घेतो तुळशीचे. म्हणजे उद्या पण मोकळं मग. हो ना, मी बी आजच लावून घेतो संध्याकाळची. हो येतो ना मी बी. चला ठीक आहे मग, चला निघतो मी. कशाला होता का माय बाबा आहे का इकडे? दिसली का म्हणलं? तुमच्या घरी आलती गेलती का? नाही बोला, चेते आलता मग बोलाले त्याच्या बापाले. काय माहित तुला कुठे गेले काय माहित दोघे जण. मला तर काही माहित नाही बा. मला तुमची इथं आहे का? तुम्ही चालले वाटते कापसाला? नाही घरचा कापूस वाटते. हो आता काय करतो बा, तेवढं येतच लागते ना, घरचं आहेच किती आपलं. बाया काही सापडून नाही राहिल्या म्हणलं चला रिकाम असल्यापेक्षा. पण ते बाबा गेले कुठं म्हणा, काही समजून नाही राहिले का कुठं गेले असं म्हणा. 2-3 दिवस झाले ते आपली गाडी नाही दिसू राहिली ना. पोलीस स्टेशनला जातो इथं जातो, ते पत्रिका छापा लागते मारतीच्या, तिथं जावं लागते. असे काही बहाणे करते जातात कुठे बी. आता सकाळी कुठे गेले माहितच नाही, आता समजलंच नाही काय कुठे आहे. असं तिकडे संत्र्याच्या माहिती पत्ते पिसत मग काय दुसरं काय करतात ते. कामं करायचे जीवावर द्यायचे. हो काय सांगा बा आता, आपल्याला काय माहित नाही. हो चला मी येतो मग. तेच म्हणलं कुठे जेवायच्या टाइमवर येते, कुठे जाते काही समजत नाही. चला येतो मग. चला म्हणलं, नाही तर तुम्ही तर संचार त्याला दिले आता. चला आता. बरोबर वाटच पोरायला होतं ना, येतं काय येतं बघायचं. डवर देव जागेवर बाकीचं काय असतं बघायचं. व्हायचं ताटवाटी राहिली होती ते राहिलं बघायचं, ते करायचं होतं. बदल ना आता ती राहू द्या. आता लग्नाची तयारी लागा. मग काय बसू देईन ती. मग किती काम आहे तर तुम्हाला माहिती नाही का? मंडप हे ते बाकीचं टाकणं हे आहे ते आहे देवकुंडीचं. मग किती मामांग टेन्शन आहे पत्रिकाचं हे ते. पण आता तिथं आहेच म्हणा. पत्रिका दिल्या का मग? पोचल्या पत्रिका किती टाकल्या? पत्रिका तर बाबा 4-8 दिवस झाले टाकाले. मग आता प्रिंटरवर मिळालं शिवलाल भाऊला, तर त्याची चक्रात चालू आहे ते. त्याची गाडी काही दिसून नाही राहिली पोलीस स्टेशनले. मिळालं तेवढं तिथून घेऊन घ्यायचा, पैसे देऊन दिले त्याला आणि यादी देऊन दिली. पत्ते टाकून द्या म्हणलं बसल्या द्या तिकून पोस्टात टाकू. तर ते झालं असं समजा, त्याचा काही विषय नाही. आता बाकी तयारी लागा लागते आता. झालं ना मग, पत्रिका समजा पोहोचते समजा. आता ते टाकून देते. बाकी राहिली दुसरी गोष्ट, डमनी आली बैलगाडीची आता दुरुस्त्या सुरू आहेत. बाकी तर काही राहिलं नाही बा. मग आता समजा बाकीचे कार्यक्रम तर चालतेच. आता बायाचे ते समजा बांगडा भरणं नसन तसं हे ते देवकुंडी हे ते सोडायला निघू मग सकाळी. पण आपण तरी बी काय उलशी काम असते का? मग काय आता घरचं म्हणलं, आता किराणा म्हणलं आता दुकानातला घेऊन घ्या लागेल लवकर. काय लागते काय नाही अगय पगय. आता बहिणी काही येते काय सांगा. आता जवळ बा माय म्हणे आता ड्युटीवर येत नाही म्हणे, ती येत नाही. आता नलू मॅडम येऊन राहिला का नाही, त्याचं कसं काय तिचं सगळं पाण्यातच ड्युटी दिसू राहिलं. तिचं ते आरोग्य पथकाची इलेक्शनच्या याच्या ड्युटीला गेलाय. आता रोजच तिकडे जायला लागू राहिलं म्हणते. तिचं काय कठीण दिसू राहिलं बा 17 तारीख. अभि हे बा नलू मॅडमला सांगा तुम्ही काही करा, एक दिवस सुट्टी काढून यास म्हणा. बैलमंडीत जास लागते म्हणा बा, तेवढे 1-2 दिवसाची सुट्टी काढा म्हणा. म्हणतो ना मी, चालूच आहे ना आता. म्हणते करतो म्हणे ॲडजस्टमेंट, झालं तर येतोच म्हणे. बाकी मग आता देणके साहेबाच काय चालू आहे सासरेबाज त्याचं आलं का अटपत? हिरवा मंडप हे ते काय कशी व्यवस्था आहे काय नाही. आता का मी लावा बुड्याला म्हणलं मी लावून पहा काय व्यवस्था, तर ते नाही म्हणे मी काय लावणार आहो म्हणे. ते लावं तर ते त्याचं तर काही तुम्हाला माहीतच आहे. तुम्हीच पाना लावून काय व्यवस्था तर देणके साहेबाले लावा बरं. दे तुझ्या फोन दे. हो तुझ्या फोनवरून लावतो तुम्ही बरोबर. हो राणी मॅडमचं असं ना दे, त्याच्यावर लावतो तुझे बोलणं जरा असं. हो दे म्हणलं, खरं समजते मग. तुझ्या फोन दे. बाबाकडे माझा फोन आहे, काय करा. बाबा काय कोणाचा फोन आहे बघा बरं. ते आपल्या नवरदेव बुवाचाच आहे. हो तुझ्या घरच्या बुवाचाच आहे. थांब जराशी. हॅलो. हॅलो. हॅलो मी शांताराम घनगणे बोलतो म्हणलं. हे तुमच्या जवळबाचा फोन आहे, भुललेत ते. घरी भुलले, सोप्यावर दिसला आता. मी चला लावून पाहा आता. काय म्हणते मग, काय झाल्या तयारी घ्या तुमच्याकडे? काय म्हणते पोझिशन लग्नाची 17 तारीख आहे म्हणता ना? आता पोझिशन म्हणजे आता पोझिशन नाही तर काय, आता लग्नाचीच तयारी सुरू आहे ना. ఇంకా अर्धा एकर वावर आहे, पण रिकामं ठेवलं, पेरलं नाही मी. मला तिथंच आता मंडप टाकता येते. बैलगाड्या आल्या आपल्या तिकडे, बांध हे ते सगळं, चारा पाणी हे ते सगळं. ఇంకా आता कुटार पाहासाठी चाललो मी. कसं आपल्याला कुटार कमी आहे, मला कमी जास्त पडलं तर कसं पाहून ठेवते माणूस. ఇంకా दैनासाठी गहू बी काढून ठेवले मला. या आज उद्या कसे निसणं गिसणं झाले की आणते माणूस दवून. व्यवस्था चालू आहे तशी, पण कसं काही अडचण नाही. तुमच्याकडे काय म्हणते पोझिशन? मारुतरावचं आमच्या जवळपास काय कुठरोग आला काम? नाही जोरात आहे, धामधूम बाबा. अजून तर कायच्यात काही नाही बाबा. हे बा सांगतो ना, डमनी आजच आली सकाळी. हो त्याची ते आपले पाहुणे आहेत ना, काय दुगुऱ्याचे संकेतचे बाबा. त्यानं आपली डमनी आणली तिथून. आणि बाकीचं आता बैलगाड्या आहे ते आमच्या गावातल्या 2-4 ओके आहे. बाकी करणं सुरू आहे, दुरुस्ती आहे ते. बाकीचं तर पद्धतशीर आहे बा सगळं व्यवस्थित. हो बाकी असं अडचण नाही, आम्ही तयारीतच आहोत.
बरं ठीक आहे. आता कपडा तर मग त्यानंच घेतला असेल ना. कपडा आम्ही आमचा घेतला, त्याचा आलता फोन मला, कपडा कसा करता काय करता. मला बा थोटान काही करू नका, 56 खेप जा आणि या. 50 माणसं यायचे 3,000चा कपडा. त्याला म्हणलं तुमच्यापर्यंत तुम्ही तिकडेच घ्या, मी महापुरी इकडेच घेतो. आम्ही आमचा घेतला, त्यानं त्याचा घेतला. कपड्याचं निपटलं, सोनं तर आधीच गेलेलं होतं, सगळं व्यवस्थित आहे. या मग आता तुम्ही काय आता 16 तारखेला मग सकाळीच निघा तिथून. नाही आता बाकी समजा हळद गिळद हे बाकीचे कार्यक्रम वाटपून घेतो आम्ही. 16 तारखेला सकाळीच निघतो, 11 वाजे लोक तिथं. जेवणा खावण्याची ती सोय समजा व्यवस्थित करता, बाकी काही विशेष नाही. बाकी काय असते आणि आता जे असते ते जुन्या पद्धतीनं आपलं बेसनपोळी पहिल्या दिवशी समजा बेसनपोळी येते. नंतर मग आपलं जे जेवणाच्या दिवशी काही ना काही तर करूच नका, उपास थोडी मारणार आहोत तुम्हाला. पण राजा हे निवडणुकीच्या सुचून नाही देऊ राजा, लोक बघा कामालाच नाही सापडून राहिले. हो ना, तेच तर म्हणलं बा ट्रॅक्टरवाला ते JCBवाला पाहून राहिलं मी, चांगलं सफा करायसाठी जागा आहे ते. हो ना, सापडूनच नाही राहिले सगळे. काही निवडणुकीत गुतेला, मोठा परेशान झाला माणूस ना. इकडे तेच परिस्थिती आहे ना. बघ गावात माणूस नाही समोर राहिला. मग दिवसभर बाया कापसाले, माणसं इकडे कामाले, गहू पेरणं हे पेरणं धामधूम सुचून नाही राहिलं माणसाले. मग काय मारत राहा याल्यामध्ये चाला रे धरून बांधून कशी तरी असं तसं चालू आहे कामं. काय करता. आणि तुम्हाला तुमचे 2 जवळ हक्काचे आहेत तिथंच असतील तिथं. मग काय तुम्हाला काय कोणत्या तयारीचं पाहा लागते बा. काय जेव निढंगे आहेत दोघे. मग काय तर 15 तारखेला येतो म्हणे आम्ही. ते धाब्याला सुट्टीच नाही देऊ राहिला म्हणे. आतापासून काय करू म्हणे इथं बसून. मला जाऊ दे जा बा एरी बी, इथं काय पलंगावर बसते आपलं काय पोयाले माग आणि त्या जेवणाले माग. म्हटलं या 15ला यावं. हो जाऊ दे तिकडे, बाकी चालू आहे आता. पाहतो आता मंडप आहे ते बाकी व्यवस्था चालू आहे माय. हो ना, येऊ द्या ना 15 बाय आहेत ना. फोन जाऊ द्या ना, मग होते ना घरचे कामं आहे ते सगळे निपटून घ्या तुम्ही. येतो सांग मग बरोबर. चला ठीक आहे मग, बाकी तर काही अडचण नाही. सहज लावला आता फोन. नाही बाकी काही अडचण नाही. फक्त माणसाचीच मोठी घोर आहे आता. पाय तू काय कसे होते, किती लोक येते काय सांगा बाय. प्रचाराच्यानं मोठं कठीण काम होऊन राहिलं. जे येतील ते आपल्याला काय करावं लागते. हो आता तुम्ही बैलगाडीचं म्हटल्याच्या जरासं लोकांना अडचण येऊन राहिल्या. नाही तर मग कसं जर गाड्या 2 व्हीलरनं जर म्हणलं असतं तर मग जमलं असतं. नाही ते चालणार नाही म्हणला. आतापासून तुम्ही काळी टाकू नका. तुम्हाला सांगितलं बैलबंडीनं छकड्यानं जे बी कोणी येईन त्याचीच आपण सोय करू. असं हे बाकीचे आले आपल्याला चालले ते जमणार नाही. हो ना आम्ही बैलबंडीनं तसं काही नाही. पण म्हणलं बा काय सांगा आता, म्हणलं लोक आले पाहिजे म्हणून. नाही ते मला ते सांगूच नका, बहाणे करूच नका तुम्ही. बैलगाड्या मग आल्याच नाही मग कसं होईल. 10 लोक आले तरी चालते मला. मंगलाष्टक टाकाले 4 लोक 5 लोक असलेच बस आहे मला. तेच म्हणलं पाहिजे बैलबंडीतच. बरोबर. हो ना ते तर आहेच ना, तयारीच आहे ना. बरं चला ठीक आहे मग, ठेवतो फोन. ओके. काय तुमचा अर्ज आता हे काय आता तुमचं काय ड्युटी कॅन्सल करण्याबाबत. काय मित्राचे लग्न असल्यामुळे दिनांक 17 तारखेला 1 दिवसाची रजा मिळण्याबाबत सांगा. आता या निवडणुकीच्या यायला रजा पाहिजे म्हणते. काय आणला काय म्हणलं अर्ज तुम्ही. काय आणला अर्ज घेऊन. हे पहा तुम्ही अर्ज देऊच नका. असे लय येऊन पडले म्हणलं इथं गट्टाच्या गट्टा, कोणाची मंजूर होणार नाही. सांगू राहिलं तुम्हाला. नाही तसं फक्त एकच दिवसाची पाहिजे होती आपल्याला. 17चं लग्न होतं म्हणून कसं अर्जंटचं लग्न आहे, जवळचं आहे आपल्या, म्हणून मला सुट्टी पाहिजे होती. तेवढी 1 दिवसाची करा साहेब, एकच दिवसाची. अरे बाबा, जवळचं दोस्ताचं मित्राचं कुठं सांगून राहिलं तुम्ही. स्वतःचं तुमचं लग्न असलं तर तारखा जायची पाहिजे. मग आज कुठं सुट्ट्या आणि आहे 23 लोक तुम्ही डोकंच करू नका. सगळ्या क्षेत्रातले लोक इकडेच कामी आहेत ना राजा. मग आज तिकडे ते शाळेवाले असो, मास्तर लोक, तिकडे ग्रामसेवक, पटवारी, तलाठी सगळे बिलकुल इकडेच आहेत ते कामं. आम्ही बँक नाही सोडली ना, आम्ही सगळे बिलकुल इकडेच आहेत ना. तुम्ही सुट्टी मागूच नका. हे अर्ज देऊ नका, लवकर अर्ज घ्या निघा इथून. हो ना साहेब, हे पण लय जवळचा मित्र होता. हो म्हणलं ती कसं फोन करून राहिला. एक परी बिन पगार लावा काही करा, पण 1 दिवस सुट्टी कसंही करून करा नाही. एकच दिवसाची फक्त लय नाही मागत नाही मी. नाही ना राजा, डोकं नका खाऊ ना तुम्ही. तुम्हाला सांगितलं ना मी किती वेळ, समजत नाही का तुम्हाला. हे पहा ते अर्जित रजा नाही, परावर्तित नाही, किरकोळ नाही, कोणती बिमारीची नाही, काहीच नाही. डोकंच खाऊ नका तुम्ही. हे पहा अर्जाचा गट्टा येऊन पडलेला आहे म्हणलं. कोणी म्हणते मायबाप बिमार आहे, कोणी म्हणते आत्या बिमार आहे, कोणी म्हणते काकू बिमार आहे. हे पहा हे चालत नाही, कोणते अर्ज नाही चालत ना, काही नाही. सरकी बिलकुल लाईन लागा तिकडे. तुमचं पथक पहा, ढोंडा तिथं जेवण करा, ते ट्रेनिंग करा. इथं येऊच नका ते अर्ज घेऊन. लवकर घेऊन जाते. म्हणता नाही. हो मला जमलं असतं पहा ना मग. कसं एकाच दिवसाचं हो राजा, जास्त नव्हतं साहेब. नाही म्हणलं ना बाबा, होत नाही ना मंजूर. तू वरच्या साहेबाला कुठे जाय, सुट्टी मंजूर होणार नाही. मग कडक आदेश आहे, जा तिकडे. तुमचं पत्ता कुठे आहे द्यायला भेटते, जरा त्याची ओळख पाळख कर. जा तुम्ही तिकडे. मारती फोनवर फोनच करू राहिला. मग उचलला नाही तरी आता केलास. आता उचलाच लागेल. काय सांगा काय नाही आता. हॅलो, बोला मारत राहा, बोला. काय नाही रे बा, निरा बोंडच खपो तू बोलू. काही येऊ नको लग्नाला तू. फोनही उचलत नाही का तुला. फोन लावला तर पोलीस झाला तुला का दाखवून राहिला तू. काही येऊन राहिला तू लग्नाले 16 तारखेला बा सकाळी ये तू इथं. हे बा सुट्ट्या गिट्ट्या सांगूच नको मला आता. काय बोला आता, तो सगळे आता बॉम्ब टाकल्यावर मी काय बोलू आता झालं ना साहेबाला भेटून बीजा झापलं. मग काय सगळ्या झापणं सुरू आहे. सुट्टी फुट्टी काही नाही म्हणे, निघा म्हणे इथून. मग काय निघा, पथकात ड्युटी आहे माही. आता ते पथकाला ढूंढून राहिलं मी कोण आहे काय आहे. हो ना, 20ले मतदान आहे ना बा. 19ले ड्युटी असेल तू. 19, 20, 21, 22, 23 येऊ नको ना. पण 16, 17 आहे ना मारती, जमतच नाही ना. ఇంకా आज ट्रेनिंग आहे 13ला माहित. हो आता 14, 15, 16 3 दिवस तर टाईट ड्युटी आहे माही. वाहन चालक असल्याच्यानं पथक मा गाडीत मला हिंडवा लागते 10-12 खेडे. जायचं जे ज्येष्ठ नागरिक आहे 85च्या वरचे त्याचं घरी जाऊन मतदान घ्यायचं आहे आम्हाला बॅलेटनं.
आणि त्याचबरोबर दिव्यांग लोक हे सगळं 10-12 खेळी एकेकाला दिलेले आहे एका पथकाले. माहिती त्याच्यात ड्युटी आहे. आता मी पथकावाल्याला पाहून राहिलो कुठे आहे आमच्या तर. उद्या जाणार आहे मला 14 पासून सकाळपासून. आज आहे ट्रेनिंग त्याचं. त्याच्या मग काय जमतच नाही का 23 लोक, मग काय बजेटच नाही का? ना 23 लोक विशेष नाही म्हणून निकालला गेलो. तो पण ड्युटी टाईट करा म्हणजे तुम्ही. बिमार असेल तर पॅरासिटामॉल खाल कामी लागा. लय टाईट काम आहे. बरं पाय मग काय कसं काय ऍडजस्ट होईल का? हो पाय आता तू आता नोकरीचा प्रश्न आहे. हो ना, आता मलाच तर बसायला मोठं राहिले काय म्हणा आता लय की मी आलो नाही ना. तरी पाय तुम्ही काय होईल दादा. मला तर काही इलाज दिसून नाही राहिला पण. हो ठीक आहे, पाय तुम्ही पथकावाले चल येतो मग. हो ठीक आहे. अरे बाबा का इथं सांगा तुम्ही राजा पडेल ते तुम्हाला घरी पाहून राहिला. ते भुसण्याचे ते इकडे तिकडे धुणून राहिले. तुमच्या घरच्या बाया मला विचारे कुठं आहे मग दिसले का म्हणे. काय इथं काय करता म्हणून तुम्ही काय करता राजा कशा? मग 2-3 दिवस झालं नाटक केलं. हो गाडीचा रिपोर्ट द्यायला जातो बा. होते नव्हते पैसे खर्च झाले. आता काही पैसे नाही राहिले. म्हणलं आता काय करा. तर शेवटी आता कापसाला नेणार होते आम्हाला. हो कापूस याचा झाला म्हणे मग घरचा तरी याचा. याला शिवलेले म्हणे म्हणे मला काय करतं शिवल्या म्हणे चाल वावरा. कुठं मरतं ते कापूस याचं होते का आपल्याच्या ना. हो ना ते तर आहेच म्हणा. अध्यक्ष म्हणलं रिचुकाटा संघटना आणि ती आता कापूस याचा म्हणलं लोक असतील ना. हो ना, मग त्या लाजीलेच तर घेऊन राहिला माणूस. खंदाळी करून कापूस येसलं लोक म्हणतील पहा म्हणे शिवला कुठे. हो कापूस येचून राहिला असं आहे ना ते. हो पण हे सर डुबऱ्यान केला धिंगाणा माया. हो त्याच्या ज्यानं आता हे बा माराही खा लागला आणि गाडी अटकून पडली तिथं. ना पोलीस स्टेशनला रिपोर्ट देता येऊन राहिला ना कोणतं काय करता येऊन राहिलं. नाही 16 तारीख काही येते याला काही उचलते आपली गाडी वापस काही भेटते. मोठं पेचाच झाला माणसाला, मोठं टेन्शन आलं. काय तर बाबा तुमच्या जण माई लाल करून घेतली मी. कोणता लेप लावा समजे नाही मला. 2 दिवस पूर आले का म्हणलं आम्ही सुजेल होता. पण मग आता काय मग पुढे काय म्हणलं काय असेच मग आता की कुठरोग लपता तुम्ही. जाऊ दे ना बा घरचा याचा ना कापूस काय करता आता शेवटी लाजीला कुठरोग घेता. मग काय करता. काय करा बरं. मारते दिसलं का मारते कुठं गेलं म्हणलं आज. आता ते गेलं वाटतं बा जवळची तर काय गडक ना नाही म्हणते त्याले. हो आता कसं तुळशीचे लग्न झाले की सुरू म्हणे मग कार्यक्रमाचं. असं त्याचं होतं काहीतरी. आता येईल ना मग आज येईल ते बहुतेक असं वाटते. डमणी गिमणी टाकली म्हणते ना संख्याच्या घरी बनवाले. डमणी गिमणी घेऊन येणार आहे म्हणते तिकूनच असं म्हणे बा. हो का. हो ते पत्रिका मला म्हणे वाट जा म्हणे. ते पत्रिका आणल्याच नाही मी अजून त्या प्रिंटरवरून. हो आता पाहा लागन मला वाटतं आता जा लागन लेखाचं. पैसे दिले ते झाले खर्च. आता अजून पत्रिका आणायच्या राहिल्या. हो ते म्हणे आणजा तेवढ्या पोस्टात टाकून दे जा. पण तेही राहिल्या. मावीन तर मग जा ना मग ती आणा तुम्ही जा आणि ते करा काहीतरी. त्याच्या पत्रिका काही पोहोचन कसं काय आहे तर 17 आहे म्हणते ना. पुन्हा तेच तर म्हणलं नाही कशा म्हणलं चालतं का तू आमच्या संग. आमचा जरा आता एक विचार झाला की बा हॉटेलला विनंती करू बाबा गाडी द्या आम्हाला. असं त्याला काहीतरी हातपाय पडू आणि गाडी घेऊन येऊ जरा असं. म्हणजे तेवढंच असं 4-5 दिवस जरी चालली ना. म्हणजे कसं आजची 13 आहे 13, 14, 15 16पर्यंत जरी समजा आपली गाडी चालली. पैसेच वसूल होती. हे कापूस हिंदी आपल्या शोभते तरी काय निघतं काय मरतं काय उन्हीत त्यांनी. पण आता मला तर करावंच लागते ना मा घरचा आम्ही येचून राहिलो काय करता तुम्ही पहा मग तुम्ही जा. म्हणा त्याचे हातपाय पडा पण मला नाही वाटत बा दिन म्हणून ती गाडी. जाऊ दे ना बे घरचं चालतेच आहे ना. मग सांग ना काही कारण सांग चाल आमच्या संग. एक वेळ गाडी भेटली की तिकून का सीटा जर सापडल्या की आपल्याला पैसे मग काय टेन्शन आहे. तेवढे लाव ना सोय जराशी. 200 रुपये घेईन चाल मग. आम्ही इतकं कंगाल झालं काम. बरोबर ठीक आहे मग मी पाहतो 2 लक्षाचा बजेट. मग घरचे म्हणतो जरा महत्वाचं काम आहे तू जा लागते नाही का. बरोबर ठीक आहे आलोच मी चालले जाऊ मग तिघं नाही का. जाऊ दे आता एखाद्या तुम्हाला मदत करावं लागेल. तेच म्हणलं आम्ही पैसे मागणं कसं म्हणजे पैसे मागितले घेवा लस बोलणे खा लागते. निरा घरी बसून खाऊन राहिले म्हणते. नाही तर चला कापसाले. त्यापेक्षा म्हणलं 200 घेऊन आपण चालले जाऊ मग. बरोबर ठीक आहे ना मग. आलोच मी आणि तुम्ही 200 रुपये चालले जाऊ मग. चालले जाऊ गाडीचं पाहू काय होते. आता हे कसे काय इथे येऊन टपकले म्हणलं. 16 या म्हणता तुम्ही. 16 उचला जाय म्हणता त्या नवरदेव आले. आता काय आले म्हणलं मराले. हो ना बिलकुल. 16 तुम्ही रस्त्यात उचला दिले. आमचं काही म्हणणं नाही आहे. 370 आहे तुमचे 4 लाख वसूल करा. कुठे काही करा आमचं काही म्हणणं नाही. फक्त एकच म्हणणं होतं. आम्ही कसं याच्यासाठी आलो होतो. याच्यासाठी आलो म्हणजे कायसाठी म्हणजे. अरे आपा मला भांडू नका तुम्ही. हे तुम्ही गाडी मागायला आले 100%. गाडी फाडी भेटत नाही जोपर्यंत तुम्ही मी त्याला उचलत नाही माझे पैसे वसूल होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला गाडी नेऊ देत नाही. नाही ना हॉटेल साहेब ऐका ना तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर. हे बघ घरी खायची मुश्किल झाली. आमच्या खायचे वांदे म्हणलं घरी. आम्ही तिघं जण या गाडीच्या भरोश्यावर 4 पैसे कमावतो. एक तर गाड्या सगळ्या प्रचारावर लागल्या. आमची कशी बी वसुली झाली असते म्हणलं. गर्दी आहे भरपूर. म्हणून म्हणलं बा कसंही बी जे काय होईना आता पोटाचा प्रश्न आहे म्हणलं बा म्हणून राहिलो. 4 पैसे कमावले असते. नाही ते नाही विषय नका सांगू मला तुम्ही. तुम्ही गाडी गेल्यावर मग कोण पाव तुम्हाला. मग तेच तर आता तुम्हाला शिनारलं म्हणून तुम्ही सारखे झाले. तर हे पहा म्हणलं ते कोणता मारुती झुटके आहे त्याचं लग्न 17 म्हणताना त्याला रस्त्यातनी बैलगाडीतनी मी उचलीन. त्याच्या बापानं पैसे दिले किडनॅप केल्यावर. त्यानंतर तुमची गाडी तुम्हाला परत देईन. तोपर्यंत काही विशेष नाही.
काय बोलू बा हॉटेल साहेब, लय परिस्थिती गंभीर झाली आमची तिघाची. आम्ही हवा मोडेल तोडेल, नाही कोणतं आम्हाला कोणतं उचल खालचलचं काम जमत. बायको म्हणे बा का निरा बसूनच खाता का म्हणे, कापसाला चाला. म्हणून म्हणलं कापसाला गेल्यापेक्षा कमीत कमी 4 पैसे कमवू द्या राजू आम्हाला. तेच म्हणलं तुम्ही हे बा विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही असे चांगले माणसं आहो. असं तुमच्याशी गद्दारी करणार नाही. तुमचे पैसे आम्ही 370 वसूल करून देपर्यंत साथ देईल तुम्हाला. एवढं काम करा बा, नाही तर मग पोलीस स्टेशनला रिपोर्टच करून नाही दिला. लोक फात्या पडून राहिले, गाडी कुठं आहे तुमची, लय लोक विचारून राहिले. म्हणून म्हणलं बा तेवढी गाडी द्या राजा आम्हाला, काहीतरी हे बा आमच्यावर कृपा करा. काय लेखायचे मले हे बा याच्यावर आता तरस येऊन राहिला, काय करावं. हे बा मी काय करतो, तुम्हाला गाडी देतो खरी, पण हे बा एक ध्यान ठेवा तुम्ही, माया 370 मला वसूल केल्याशिवाय मी कोणा बापाला सोडणार नाही मी, समजलं का. 16 तारखेला द्यायच्या ते बंडे गिंडे निघून राहिले ना लग्नासाठीच्या, तर त्याची डमनी कुठं आहे काय पुरं लोकेशन तुम्ही द्यायचं मला. पुरा सपोर्ट करायचा मला त्याला उचलेपर्यंत. समजलं ना. ठीक आहे, मग आता गाडी घेऊन जा तुम्ही आणि बरोबर ते मला पूर्ण माहिती डिटेल 16 तारखेला द्या. बिलकुल साहेब, पहा त्याच्या गाडीतच बसतो मी. हो, त्याचा धुरकरी मीच होतो. हो, त्याच्या गाडीचं खी आम्ही काढतो ना, त्याच्या चाकाची खी काढतो, सगळ्या गाड्या पुढे जाऊ देतो आणि त्याची डमणी मंदात थांबून देतो. मग तुम्हाला फोन करतो. सगळं बिलकुल हे बा प्लॅन न करू आपण, फक्त आम्हाला आता गाडी द्या. बस 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 तसं काहीतरी करा तुम्ही. त्याच्या गाडीचं चाक ते निष्ठून आलं पाहिजे बाहेर. तिथं द्यायचा टाइमपास करा आणि बाकीच्या गाड्या पुढे सटकू द्या आणि बरोबर ये तुम्ही तेवढ्यात माझी गाडी घेऊन, समजलं ना. ओके मग. हो ना बिलकुल बिलकुल, तुम्ही म्हणसान तसं आम्ही बरोबर करतो. फक्त तुम्ही आम्ही फोन केल्याबरोबर हजर राहायचा. हो, बाकीच्या गाड्या सटकल्या याच्या गाडीचं चाक आम्ही बाहेर पडलं की बस तुम्हाला फोनच करतो. ठीक आहे, मग आता तुमच्यावर विश्वास ठेवून राहिलो मी. नाही जर पैसे भेटले तर तुम्हाला डबल उचलीन मी. ध्यान ठेवजा फक्त. जा गाडी घेऊन जा. अशी परिस्थिती आहे. कोणी हे बा म्हणलं नोकरीवाले तर मला वाटते कोणीच येते का नाही लग्नात आपल्या, काय समजून नाही राहिलं मला. हो, काय आता 17ली आता किती जणांच्या ड्युटी आणि काय कसं होईन तो. जे येईन ते आपले, त्याचं कुठं लोड घ्या लागत असते. जाऊ द्या आता. आज आपल्याला म्हणलं तुळशीचे लग्न उरकून घ्या लागते मारती. मग कसं गडबड सुरू होती बरं. आज आता तू वावरात जाय, जरासं वावराकून चक्कर मार, ते हरभऱ्याची भाजी आणि आपले बोरं गिरं काय काय लागते ते आवळा गिवळा पाय जरासं. संकेतन तू जाय आणि तेवढं आजचं कामं करून घे ना. संध्याकाळचं फारीगिरी मंडप गिंडप जरासं बाहेर बी जरा व्यवस्थित करावं लागेल ना. हो ना आता तिकडे चाललो होतं. संकेत चालतं ना वाराकडे, चालतं का म्हणलं. जाऊ थोड्या वेळानं जाऊ आपण. हो, जेवण घेऊन केलं की बरं येतो मी वाराकून चक्कर मारून. मग पाहतो काय काय नाही तर. चला आता बाकी तर व्यवस्थित आहे. आता तिकडे फोन केला मग आता शांताराम भाऊ देणके साहेबाजीकडे झालं म्हणजे त्याच्या तयारी चांगल्या चालू आहे म्हणते. आता आपल्याला बी आता करावं लागेल ना. मग काय आता ते एखादा बांगड्याला पाहा लागन, त्याला फोन करावं लागन. उद्या बांगड्याचं अटकून टाकू. हो, जे काय असते ते आणि आपलं गाणं घ्या लागते ना. देवाचं गाणं असते ते गाणं घेणं. आपलं त्याला अक्षित द्या लागन. बैरमाचं गाणंच ना. हो ना, घेऊन आपण. ते झालं तर संध्याकाळी आता तुळशीचे लग्न झाले की बैरमाचं गाणं घेऊन घेऊ. म्हणजे मग कसं कामी लागून जाते. बरं, मग त्याला अक्षित द्या लागन. संकेत तिकून आलं की मग अक्षित फिरून देतो मला सगळ्याच्या घरी. संध्याकाळी आपलं बैरमाचे गाणे आहे म्हणा, येऊन जातात मग ते तुळशीचे लग्न झाले की. बरोबर, हो ना. हो, काय हरकत नाही. चला मग जेवण करून घ्या, मग वारात चालले जा. चला या. चला आता आज तर इथपर्यंत आलं, उद्या पाहू काय होते नाही का. चला मग पुढचं पुढे.